काँग्रेसला मत देणं म्हणजेच शांततेला मत देणं होय. ज्यांच्या घरी किंवा कार्यालयात सामान्य माणूस हक्कानं जाऊ शकेल अशाच उमेदवारांना जनतेनं निवडून दिलं पाहिजे, असं प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलं. पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पुण्यात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी सफाई कामगारांच्या प्रश्नांवरून सरकारवर निशाणा साधला. काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे फर्स्ट हा जाहीरनामा काँग्रेसनं काल प्रकाशित केला. काँग्रेस भवन इथं ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत डिजिटल जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पुण्याची निवडणूक काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आघाडी करून लढवत आहे. सत्ताधारी 3 पक्षांमुळे पुणे शहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँग्रेस सत्तेत आल्यास भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचं वचन यात देण्यात आलं आहे. स्मार्ट सिटी योजना भाजपानं गुंडाळली असून शहराची शैक्षणिक आणि औद्योगिक ओळख धोक्यात आली आहे असं सांगत या विषयावर गांभीर्याने काम करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल